कच्च्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी, तातडीने खडीकरणास सुरुवात, नगराध्यक्षांचे नगरसेवक विशाल तायडेंकडून आभार. सावदा. प्रतिनिधी अजहर खान. सावदा शहरातील पनापीर बाबा परिसराच्या मागील भागासह पवन नगरातील भंगाळे ज्वेलर्सच्या मागील परिसरातील कच्च्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्यांचे तातडीने मुरुम टाकून खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विशाल प्रेमचंद तायडे यांनी सावदा नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनात संबंधित भागातील रस्ते कच्चे असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असून नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वारांना या रस्त्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले होते. नगरसेवक विशाल तायडे यांच्या मागणीची नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित रस्त्यांवर मुरुम टाकून खडीकरणाच्या कामास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित रस्त्यांचीही लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मागणीची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रभागातील रस्त्यांच्या खडीकरणाचे काम सुरू केल्याबद्दल नगरसेवक विशाल प्रेमचंद तायडे यांनी सावदा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील तसेच नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले. 25/6/2026 रोजी मी नगरपरिषदेमध्ये एक अर्ज दिलेला होता. हे आमचे सर्व समाज बांधव आहे. पन्नापीर बाबाच्या मागे आगम हायस्कूलच्या बाजूला कच्चा रस्ता होता. त्या संदर्भात मी अर्ज दिलेला होता. दिनांक 25/6 रोजी 8 दिवसाची मी प्रशासनाला विनंती केलेली होती की 8 दिवसामध्ये हा रस्ता झाला तर ठीक आहे, नाहीतर मी उपोषण करेल. तर हा माझा मेसेज सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम रेणुका पाटील यांनी ऐकून तात्काळ हे काम मार्गी लावलं. त्याबद्दल मी मॅडमचा आभारी आहे आणि अशीच अपेक्षा मॅडमकडनं पकडतो की मॅडम पुढेही आमचे जे काही समाज बांधव आहे त्यांचं काम असंच वेळेवर आणि त्यांच्या समस्या सुटतील असंच मॅडम करतील. तसेच आमचे समाज बांधव आहे यापैकी अजून काही समस्या आहे. त्यांचं असं म्हणणं आहे इकडे गटारी नाही आहे. अजून मी नगराध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी इकडे गटारी आणि पक्के रस्ते करून द्यावे, हीच माझी आग्रहाची विनंती आहे.